शेलवाई जो रस्ता आहे, खास करून तळोद तालुक्यातला हा मोठा रस्ता आहे जो शेलवाईवरून पुढे इच्छा गावांपर्यंत जातो, म्हणजे फॉरेस्ट रोडला तो भेटतो. या रस्त्यांचं जो मुख्य पूल आहे मोदलपाडा शेलवाईच्याच, खास करून मोदलपाड्याच्या स्मशानभूमीजवळचा, तो अतिशय खराब झालेला आहे. पुलाचे कठडे ढासळलेले आहेत. त्या ठिकाणी बॉक्स जे बनवले, स्लॅबचे जे बॉक्सेस बनवलेले आहेत, त्याचं अक्षरशः फाउंडेशन चाललं गेलेलं आहे. म्हणजे या पुलाचं जर फाउंडेशन उखडलं गेलं आहे, त्या अर्थी हा पूल फक्त दिसतोय. थोडा मोठा पूर आला आणि धक्का लागला तरीसुद्धा पूर्ण पूल वाहून जाऊ शकतो. असं जी या पूल पडल्यामुळे फार मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मला शासनाला सांगायचं आहे की हा जर या जिल्हा परिषद बांधकाम याच्या नावाने मेंटेनन्सला असला तरी पूर्वी तो पंतप्रधान सडक योजनेतून झालेला पूल होता. तर सरकारने याची खास करून बांधकाम विभाग जे असेल, जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर ऑफिस, याची लवकरात लवकर चौकशी करायला पाहिजे. पुलाचं फाउंडेशन तुटलेलं आहे, कठडे तुटलेले आहेत, बाजूला शाळा आहे, पूर्ण शाळा वाहून जाऊ शकते आणि फार मोठी दुर्घटना, मुलंसुद्धा वाहून जाऊ शकतात. असे प्रकारचे एक अपघात होऊ शकतो. तर मला वाटतं सरकारने याची नोंद घ्यावी. आणि तळोद तालुक्यामध्ये अशा प्रकारे बहुतांश पुलं ढासळलेले आहेत किंवा पुलांची बांधकामं अपूर्ण अवस्थेत आहेत. मला सांगायचे आहे की सरकारला जर त्या ठिकाणी निधी असता तर त्याने ते काम पूर्ण केलं असतं. बरेचसे पुलं 4-4, 5-5 वर्षापासून फाउंडेशन झालेत, त्या ठिकाणी 2-4 स्लॅब पडलेत, पुन्हा वाहून जातं, पुन्हा करतात. तर नेमकं काम कोणी घेतलेलं आहे? एजन्सी कोण आहे? निधी आहे किंवा नाही? जर निधी नसेल तर कशाला काम करतायत? आणि खास करून हा जो मुख्य रस्ता आहे तळोदापासून नेत्रंगला जाणारा हा जो नॅशनल हायवे 753B आहे, याच्यावरचे सुद्धा पुलाचे कठडे ढासळलेले आहेत. पूर्वी PWDकडे हा रस्ता होता, राज्य मार्ग क्रमांक 4 होता, मेंटेनन्स पण व्यवस्थित होत होतं. आणि नॅशनल हायवे झालेला आहे. एकीकडे नॅशनल हायवेचं कामकाम सुरू होत नाही, एकीकडे मेंटेनन्स होत नाही, पुलाची दुरुस्ती होत नाही. काय चाललंय? म्हणून राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारचा भाग असेल, परंतु हे रस्ते जे आहेत, नॅशनल हायवे प्लस नॅशनल हायवेला जोडणारे जोड रस्ते, जसं आता मोदलपाडा शेलवाई रस्ता, या सर्व ठिकाणी रस्त्यांचे पुलं खास करून याची सर्वांची चौकशी झाली पाहिजे. याचं या ठिकाणी ऑडिट झालं पाहिजे की बुवा हे टिकणार आहे किंवा नाही, ज्याला आपण म्हणतो याची क्षमता आहे किंवा नाही पुलांची, तर ते झालं पाहिजे. आणि तात्काळ दुरुस्ती झाली पाहिजे किंवा डिमॉलिश झाली पाहिजे, नवीन बनवा ना. आणि जो काही खरं म्हणजे सरकारचा दोष याच्यामध्ये आहे की सरकारने सर्वच रस्ते तोडफोड करून ठेवलेले आहेत, कोणताच रस्ता पूर्ण केलेला नाही. मला खास करून सांगायचं आहे की जिल्ह्यातला विषय सांगत नाही, पण तळोदा तालुक्याचे आम्ही ते रहिवासी म्हणून सांगतो की रस्त्यावर कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर येतो, डांबराचे थर टाकून जातात, पुलात दुरुस्ती होते, पण मूळ रस्ता पूर्ण चांगला झाला आहे असं कोणी सांगू शकत नाही. ही अतिशय शोकांतिक आहे. याची चौकशी झाली पाहिजे, जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि ते काम पूर्ण झालं पाहिजे असं माझं मत आहे. हे पुलांचे काम होणार आहेत का नाही एकदा सांगावं सरकारने, विशेष करून. कारण आम्ही पुढाऱ्याला विचारू शकत नाही, कारण पुढारी याच्यामध्ये ठेकेदार आहेत की नाही मला माहीत नाही. पण जे ठेकेदार खरे आहेत, ज्यांच्या नावावर एजन्सीवर काम आहे, त्यांनी काम करावं, नाही तर त्या एजन्सी ब्लॅकलिस्ट करावी सरकारने, अशी आमची मागणी.